महिनाभरात जेवढं करतो त्याच्या दुप्पट तेवढ्याच वेळात मी शेतात उत्पन्न करू शकतो. तुम्ही डिसिजन मेकर आहात, तुम्ही तुमच्यावर कोणी बॉस नाही, म्हणजे एक म्हणतो ना वेगळं स्वातंत्र्य भेटतं. जबरदस्ती नाही करता येईल किंवा शेती कर. जर आवड असेल, आवड तुम्हाला लहानपणापासूनच निर्माण करायला पडेल. त्यामुळे एक प्रकारची ओढ असते ना, ती आहे. वडिलोपार्जित जमीन असेल तर जावं, बघावं. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश काळंगे, कृषी जागरणच्या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आम्ही सातत्याने आपल्यापर्यंत शेतकऱ्यांचे नवनवीन प्रश्न घेऊन येतच असतो. तसेच आज प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत. तर सध्या आपण पुण्यातील मोशी या प्रदेशात आहोत आणि या ठिकाणी बरेच शेतकरी आलेत. तर त्या शेतकऱ्यांना शेतीबद्दल काय वाटतं त्याबाबत जाणून घ्या. दादा, तुमचं नाव काय आणि कुठून आलं? सुजित सोनवणे. मी ऍक्च्युली मुंबईवरून आलो आहे, पण माझं गाव इकडे सोलापूर साईडला आहे, माढा तालुका. आणि शेती आहे आमची, आणि येऊन जाऊन असतं शेती बघणं. बरोबर. आता तुम्ही मुंबईत म्हणले नोकरी आणि शेती हे ते, त्यांचा समतोल कसा राखताय? पहिली गोष्ट तर शेती माझे वडील करायचे, पण आम्हाला नेहमी घेऊन जायचे शेताकडे. तर त्यामुळे आम्हाला पण एक थोडी इनडायरेक्टली ओढ आहे. मी तसं कॉर्पोरेट कंपनीमध्ये जॉब करतो, पण वेळ भेटलाच गावी चक्कर असते. आता भाऊ तुम्ही म्हणलाय की कॉर्पोरेट कंपनीत, आता 2020 साली कॉर्पोरेट मधले बरेच जण कोविडचा महाभयंकर रोग आला आणि त्यात सगळे गावाकडे गेले. मग त्यावेळेस जे कोविडचं गणित होतं आणि शेतीचं गणित होतं, त्यांनीच एक आपले आधार दिला का? त्या संदर्भात मी बोलेल की आता सध्या ना कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हायब्रिड मॉडेल सुरू आहे. हायब्रिड म्हणजे तुम्ही 4 दिवस घरून काम करा, 1 दिवस ऑफिसला आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये असं झालंय की आमच्यासारख्या लोकांना पण आहे ना येऊन शेती करण्याची, म्हणजे म्हणतो ना की बरेच लोक असतात की रिटायरमेंट झाल्यावर मी शेती बघेन. पण आता परिस्थिती अशी चेंज झाली की माझ्यासारखा व्यक्ती पण आहे ना बोलला की चला 3 दिवस जाऊन गावी जातो, शेती बघून येतो, 2 दिवस परत तिथून ऑफिसचं काम पण करेल आणि शेतीचं पण काम करेल, आणि घरी येऊन परत एकदा ट्रिप ऑफिसला पण मारून येईल. तर बऱ्याच गोष्टी सोयीस्कर झाल्यात. म्हणजे जसं म्हणतात ना तिकडं म्हणजे रिटायरमेंट वाले पब्लिक आता अगोदर शेती करायला जात होते, पण आता आहे की आता हे यंग जनरेशन पण शेतीच्या क्षेत्रात जात आहेत. बरोबर. आता तुम्ही म्हटला की यंग जनरेशन तिकडे वळायला लागले, पण आता तुम्ही सिटीत राहता, सिटीतलं तुम्हाला वातावरण माहीत झाले. पण आता गावाकडचं आपण गणित बघितले किंवा गावाकडचे युवक, त्यांना घरी शेती वगैरे, पण ती शेती सोडून शहराकडे यायला लागलेत कारण एक नोकरी मिळते वगैरे. त्याबद्दल त्या युवकांना काय सांगा? नाही, मी त्याच्यावर विरोधात बोलेल. असं नाहीये. एकेकाळी कसं होतं, टेक्नॉलॉजी या माहिती एवढी म्हणतात ना, जसं इंटरनेटनी एवढं माहिती झालं की गाव आणि शहरात काय फरक राहिला नाही. बरोबर. उलट जे ट्रान्सफर जो शहराकडून गावाकडे वळणारा जास्त झालाय, गावाकडून शहराकडे वळणारा कमी झालाय. जर तुम्ही स्टॅटिस्टिक्स जर काढताना, मला एक्झॅक्ट फिगर्स नाही माहिती, पण कोविड नंतर आहे ना हा फिगर टोटली वाढत चाललाय. म्हणजे शहराकडून गावच्या साईडला लोक जास्त वळायला लागल्यात, रादर दॅन गावाकडून बोलतात ना इकडे गावातच बाबा आपण शिकून घेऊन आपलं शेतातूनच जास्त उत्पन्न. म्हणजे कोविडने दाखवून दिलं की बाबा शहराकडे काय नाही, गावाकडे सगळे. म्हणजे दोन्हीकडे समाल समतुलन. पण मी जसं म्हटलं ना, मी शहरात राहून पण गावचं करू शकतो, गावात राहून पण शहराचं करू शकतो. आता असं झालंय टेक्नॉलॉजी. आता बघितलं, आता तुम्ही म्हणला आम्ही लहान असताना वडील आपल्या शेतात घेऊन जायचे. जे वडील शेती करत होते आणि आत्ताचा काळ शेती करणारा, या थोडा तफावत जाणवते का? माझे वडील पण मुंबईमध्ये नोकरी करत होती, पण त्यांना इतकी शेताची आवड होती की ते आम्हाला कधी दिवाळीची, नाताळ्याची, उन्हाळ्याची कुठलीही सुट्टी असेल ना, ती गावी, कुठे फिरायला नाही पण गावी. पण आमचं म्हणजे पण आम्हाला खूप आवडायचं ते, आम्ही एन्जॉय करायचो. त्यामुळे आजोबा करायचे शेती, पण वडिलांचा कसा एक फायनान्शियल हातभार असायचा आजोबांना, काकांना. तर त्या उद्देशाने वडिलांची शेती होती. असं वडील कधी असं शेती करत नव्हते, पण एक फायनान्शियल आधार होता पूर्ण आमच्या फॅमिलीसाठी. बरोबर. आता बघितलं की आताची शेतीचं गणित होतंय आणि जे काही बाकीचे गणित चालू आहेत किंवा सरकारची धोरणं म्हणा. आता थोडक्यात मागचं उदाहरण घेतलं कांदा निर्यात बंदीचं. ज्यावेळेस बाजारात माल येतो शेतकऱ्यांचा, त्यावेळेस सरकार कांदा निर्यात बंदी वगैरे करतं. तर त्या गोष्टीबाबत तुम्ही काय सांगाल? मला एक्झॅक्टली त्याबद्दल माहिती नाही. एवढा व्यापार म्हणजे म्हणतात ना की काय रेट आणि काय गव्हर्नमेंट लॉज आहेत, रेग्युलेशन, मला खरंच माहिती नाही. पण आवडेल अशी माहिती कुठून भेटली तर. म्हणजे कसं एकाला माहिती पडली तर आपण अजून 4 लोकांना सांगतो. बरोबर. तर मे बी तो कम्युनिकेशन गॅप कुठेतरी कमी करायला पाहिजे आणि लोकांकडे जितक्या लोकांकडे जास्ती माहिती जाता येईल अशा, म्हणजे गव्हर्नमेंटने हा प्रयास करायला पाहिजे की प्रत्येक लोकांकडे हा मेसेज कसा जावा, किती सबसिडी आहेत, कुठल्या सबसिडी आहेत, नाही माहिती. इथं आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन आपण विचारल्यावर ते विचार की आहे सबसिडी, जाऊन चौकशी करा. आता ह्यांना तर ते ऑन प्राइसच विकतात हे लोक. ट्रॅक्टर म्हणा, सौर ऊर्जा म्हणा, सोलार पॅनलचं हे म्हणा, ते सबसिडी बद्दल माहिती देत नाहीत.
त्यांनी त्या सबसिडी बद्दल पण माहिती दिली तर लोक अजून अट्रॅक्ट होतील त्या वस्तू विकत घ्यायला आणि त्यांना पण फायदा होईल आणि त्या विकणाऱ्यांना पण फायदा होईल. तर मला वाटतं गव्हर्नमेंटनी उलट त्याचं म्हणतात ना, ही इन्फॉर्मेशन कितक्या लोकांना कशी स्प्रेड करता येईल त्याच्यावर जास्त हे करायला पाहिजे. आता दादा तुम्ही म्हणला मी बी आता मुंबईवरून शेतीकडे जातो वगैरे, आता तुम्ही बी युवा शेतकरी, तर युवा शेतकरी म्हणून राज्यातील इतर युवकांना काय संदेश द्याल शेतीचा? शेतीत पण खूप स्कोप आहे, म्हणजे शेतीला कधी कमी समजूच नये. असं माझं असं झालं की जितकं 9 तास मी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जॉब करतो, या महिनाभरात जेवढं करतो त्याच्या दुप्पट तेवढ्याच वेळात मी शेतात उत्पन्न करू शकतो. म्हणजे काम करायची पद्धत दोन्हीकडे सारखी असते. कॉर्पोरेटमध्ये मी प्रोजेक्ट हँडल करतो, शेतीला पण तुम्ही असं शेती न समजता एक प्रोजेक्ट समजून जर केलं ना तर ते ॲज गुड ॲज कंपनी सारखंच असतं. पण इथे उलट तुम्हाला तुम्ही डिसिजन मेकर आहात, तुम्ही तुमच्यावर कोणी बॉस नाही, म्हणजे एक म्हणतो ना वेगळं स्वातंत्र्य भेटतं. तर भरपूर स्कोप आहे आणि तुम्हाला आवडेल. मेन तर इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला आवड पाहिजे त्या गोष्टीबद्दल. जबरदस्ती नाही करता येईल किंवा शेती कर. जर आवड असेल, आवड तुम्हाला लहानपणापासूनच निर्माण करायला पडेल. कोणी एकदम शहरातच राहणारा असेल त्याला सडनली गावात गेलं तर त्याला पण काय त्याला म्हणजे मे बी अडचण वाटेल. पण जसं माझ्या केसमध्ये असं आहे की आम्ही लहानपणापासून गाव बघितलंय ते, त्यामुळे एक प्रकारची ओढ असते ना ती आहे. तर तशी ओढ लोकांनी घेऊन जावं. आपले वडिलोपार्जिताची जमीन असेल तर जावं, बघावं की बाबा असंच विकून सोडून द्या, तसं नाही. शेतीत काहीतरी निर्माण करा rather than विकणं. ओके, तर ती आय थिंक ओढ निर्माण झाली तर सगळं बॅलन्स होईल. तर आताच आपल्यासोबत एक युवा शेतकरी होते, त्यांनी उत्तम प्रकारे माहिती दिली आणि युवकांना एक चांगल्या प्रकारे संदेश दिला. तर या दादांनी दिलेल्या शेतीबाबतच्या संदेशाचा आगामी काळात नवीन युवकांना नक्कीच फायदा होईल अशी एक अपेक्षा आहे. तर कॅमेरामॅन आशिष मी ऋषिकेश काळिंगे, कृषी जागरण, पुणे.